अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच तारीख येते, 15 ऑगस्ट 1947. पण विचार करा, या दिवसानंतरही तब्बल 14 वर्षे भारताचा एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा भाग परकीय राजवटीखाली होता. तिथे भारताचा तिरंगा फडकत नव्हता. तो भाग होता गोळा. हो, आणि म्हणूनच 19 डिसेंबर 1961 ही तारीख ही फक्त एका राज्याच्या मुक्तीची नाहीये. खरं तर ही भारताचं स्वातंत्र्य पूर्णत्वाला नेणारी तारीख आहे. या दिवशी आपल्या नकाशावरून वसाहतवादाचा शेवटचा अंश पुसवा गेला. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं. यामागे एक 450 वर्षांचा मोठा संघर्ष आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे आणि का धाडसी लष्करी कारवाईची कहाणी आहे. अगदी. आणि आज आपण याच कहाणीचा जरा खोलवर वेध घेणार आहोत. म्हणजे आजच्या चर्चेत आपण फक्त ऑपरेशन विजयबद्दल नाही बोलणार, तर पोर्तुगीज राजवटीचं स्वरूप नेमकं कसं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे भारताने लष्करी कारवाईसाठी ही 14 वर्षे वाट का पाहिली. आणि मुक्तीनंतर गोव्याला भारतात विलीन होताना कोणती आव्हानं आली यावरही आपण बोलणार आहोत. म्हणजे आपण फक्त काय घडलं हे नाही, तर ते का घडलं, कसं घडलं याच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग ह्या इतिहासात जरा खोलवर जाऊया. तर या कथेची सुरुवात होते खूप मागे 1510 साली, जेव्हा अफोन्सो द अल्बुकर्क नावाच्या एका पोर्तुगीज खलाशाने गोवा जिंकलं. पण हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, नाही का? म्हणजे असं म्हणतात की ब्रिटिशांपेक्षा पोर्तुगीजांची राजवट खूप वेगळी होती, कदाचित जास्त दमनकारी. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, दमनकारी. कारण पोर्तुगीजांनी फक्त जमिनीवर राज्य नाही केलं, त्यांनी लोकांची ओळखच पुसून टाकायचा प्रयत्न केला. त्यांनी गोवा इन्क्विजिशन्स सारख्या अत्यंत कठोर पद्धती वापरल्या. त्यांचा उद्देश फक्त धर्मांतर नव्हता, तर स्थानिक संस्कृती, भाषा, परंपरा सगळं काही नष्ट करायचं होतं. अच्छा, म्हणजे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची आडनावं, सण या सगळ्यावर बंधनं आली. हो, अगदी सगळ्यावर. ही 450 वर्षांची राजवट म्हणजे केवळ राजकीय गुलामगिरी नव्हती, तर ती एक प्रकारे सांस्कृतिक दहशत होती. आणि म्हणूनच मला वाटतं तिथला स्वातंत्र्य लढा हा फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर तो स्वतःची ओळख टिकवण्यासाठी होता. अगदी बरोबर. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर पोर्तुगालने खूप विचित्र भूमिका घेतली. त्यांनी गोव्याला भारताचा भाग मानायलाच नकार दिला. काय सांगताय? हो, त्यांच्या मते गोवा म्हणजे पोर्तुगालचाच एक प्रांत होता, जसं लिस्बन किंवा पोर्टो. आणि हा भारताच्या सार्वभौमत्वाचा थेट अपमान होता. इथे मला एक प्रश्न पडतो. जर आपण काश्मीरसाठी 1947 मध्ये लगेच सैन्य पाठवू शकलो, तर गोव्यासाठी 1961 पर्यंत म्हणजे तब्बल 14 वर्ष आपण वाट का पाहिली? यामागे काही आंतरराष्ट्रीय दबाव होता की पंतप्रधान नेहरूंची काही वेगळी विचारसरणी होती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. यामागे दोन्ही कारणं होती. एकीकडे नुकताच स्वतंत्र झालेला भारत होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला आपली प्रतिमा एक शांतताप्रिय गांधीवादी देश म्हणून जपायची होती. लष्करी कारवाईमुळे त्या प्रतिमेला धक्का लागला असता. बरोबर. पंतप्रधान नेहरूंना वाटत होतं की मुत्सद्देगिरीने आणि आंतरराष्ट्रीय दबावाने हा प्रश्न सुटेल. आणि आंतरराष्ट्रीय दबाव म्हणजे नेमका काय? कोण विरोध करत होतं? अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश हे पोर्तुगालच्या बाजूने होते. कारण पोर्तुगाल नाटो म्हणजे नेटो संघटनेचा सदस्य होता आणि तेव्हा शीत युद्ध सुरू होतं. त्यामुळे भारताने लष्करी कारवाई केली असती तर पाश्चात्य देशांशी संबंध बिघडले असते. नक्कीच. त्यामुळे भारतावर एक प्रकारचा अदृश्य दबाव होता. पण दुसरीकडे गोव्यातील स्वातंत्र्य लढा दिवसेंदिवस तीव्र होत होता. हो, आणि तो लढा काही फक्त गोव्यापुरता मर्यादित नव्हता. डॉक्टर राम मनोहर लोहियांसारख्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याने 1946 मध्ये मडगावला जाऊन सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्या एका घटनेने गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा दिली असं म्हणतात. निश्चितच. लोहियांचा सत्याग्रहामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. त्याचवेळी गोव्यात त्रिस्टॉफ दी ब्रागांझा कुन्हा यांच्यासारखे नेते होते, ज्यांना गोव्याचे राष्ट्रपिता मानलं जातं. या लढ्यात दोन प्रवाह होते. एक होता सत्याग्रहाचा, शांततेचा मार्ग,
आणि दुसरा होता आझाद गोमंतक दलासारख्या संघटनांचा, ज्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता. हे सगळे गट आपापल्या परीने पोर्तुगीज सत्तेला आव्हान देत होते. म्हणजे नेहरूंची मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय दबाव यापैकी काहीच पोर्तुगालवर चाललं नाही. मग भारताकडे पर्याय तरी काय उरले होते? खरं तर जवळपास काहीच नाही. 1955 मध्ये एक मोठी घटना घडली. शांतताप्रिय सत्याग्रहींच्या एका मोठ्या गटाने गोव्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज सैन्याने त्यांच्यावर थेट गोळीबार केला. त्यात अनेक जण मारले गेले आणि त्या घटनेनंतर शांततेचे जवळजवळ सर्व मार्ग संपले. बापरे. हो, एका बाजूला गोव्यातील लोकांवर अत्याचार वाढत होते आणि दुसरीकडे पोर्तुगालची ताठर भूमिका कायम होती. तेव्हाच भारताला हे जाणवलं की आता लष्करी हस्तक्षेपाशिवाय पर्याय नाही. आणि याच विचारातून ऑपरेशन विजयची पायाभरणी झाली. आणि मग अखेर तो दिवस आला, 18 डिसेंबर 1961. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजय सुरू केलं. ही कारवाई इतकी वेगवान आणि प्रभावी होती की अनेकांना आश्चर्य वाटलं. या कारवाईचं स्वरूप नेमकं कसं होतं? हे एक उत्तम प्रकारे नियोजन केलेलं तिहेरी आक्रमण होतं. भारतीय वायुसेनेने दाभोळी विमानतळावर बॉम्बफेक केली आणि धावपट्टीचं उखडून टाकली, जेणेकरून पोर्तुगीजांना बाहेरून कोणतीही हवाई मदत मिळणार नाही किंवा ते पळूनही जाऊ शकणार नाहीत. त्याचवेळी भारतीय नौदलाच्या INS मैसूर आणि INS दिल्लीसारख्या युद्धनौकांनी गोवा किनाऱ्याला वेढा घातला. आणि जमिनीवरून भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी 3 वेगवेगळ्या दिशांनी गोव्यात प्रवेश केला, उत्तरेकडून, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून. पोर्तुगीज सैन्याकडे प्रतिकार करायला फारशी संधीच नव्हती. त्यांचं संख्याबळ खूप कमी होतं आणि त्यांचं मनोधैर्यही पूर्णपणे खचलं होतं. त्यांना कल्पना होती की ते भारताच्या प्रचंड लष्करी ताकदीसमोर टिकू शकणार नाहीत. आणि याचा परिणाम म्हणजे ही संपूर्ण कारवाई अवघ्या 36 तासात संपली. 19 डिसेंबर 1961 रोजी सकाळी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल अँटोनियो वासालोय सिल्वा यांनी विनाशर्त शरणागतीच्या करारावर सही केली. म्हणजे 451 वर्षांची राजवट फक्त 36 तासात संपुष्टात आली. हो, पण या कारवाईचा आंतरराष्ट्रीय परिणाम मात्र खूप रंजक होता. अपेक्षेप्रमाणे अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतावर टीका करणारा ठराव मांडला. पण तेव्हा सोव्हिएट युनियनने आपल्या वेटो अधिकाराचा वापर केला आणि तो ठराव हाणून पाडला. अच्छा. आणि दुसरीकडे आफ्रिका आणि आशियातील अनेक नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी भारताच्या या पावलाचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी ही घटना वसाहतवादाच्या अंताची एक मोठी घोषणा होती. म्हणजे या एका कारवाईने भारताला वसाहतवाद विरोधी लढ्याचा एक खंबीर नेता म्हणून स्थापित केलं. आता गोवा मुक्त तर झाला, पण त्याला भारताच्या प्रशासकीय रचनेत सामावून घेणं हे एक मोठं आव्हान असणार, नाही का? 450 वर्षांची व्यवस्था एका रात्रीत बदलता येत नाही. अगदी बरोबर. आणि इथेच गोवा वेगळा ठरतो. मुक्तीनंतर गोव्याला सुरुवातीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. पण खरा प्रश्न होता तो गोव्याच्या भविष्याचा. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटत होतं की गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, कारण कोकणी आणि मराठी भाषेत खूप साम्य आहे आणि यावरून एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला. मग यावर तोडगा कसा काढला गेला? यासाठी भारतीय लोकशाहीतील एका अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक साधनाचा वापर केला गेला. सार्वमत म्हणजे ओपिनियन पोल. 1967 मध्ये गोव्यातील लोकांना 2 पर्याय दिले. एक, महाराष्ट्रात विलीन व्हायचं की दुसरा, केंद्रशासित प्रदेश म्हणून आपली स्वतंत्र ओळख टिकवायची. आणि निकाल काय लागला? गोमंतकीय जनतेने बहुमताने स्वतंत्र ओळख टिकवण्याच्या बाजूने कौल दिला. हा त्यांच्या अस्मितेचा आणि त्यांच्या वेगळ्या संस्कृतीचा मोठा विजय होता. ही खरंच एक आकर्षक गोष्ट आहे. म्हणजे लष्करी कारवाईनंतरही लोकशाही मार्गाने तिथल्या लोकांच्या इच्छेचा आदर केला गेला. पण या विलिनीकरणात अजून काही कायदेशीर अडचणी होत्या का? हो, एक खूप मोठी आणि अनोखी गोष्ट आहे. गोव्यात आजही पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867 लागू आहे, ज्यामुळं ते भारतातलं एकमेव राज्य आहे जिथे सर्व धर्मांसाठी एक समान नागरी कायदा आहे. स्वातंत्र्यानंतर ही कायदेशीर ओळख तशीच ठेवावी की बदलावी यावर मोठा खल झाला होता. पण अखेरीस गोव्याचं हे वेगळेपण जपण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी, जो आजही कायम आहे. म्हणजे 1967च्या सार्वमताने आणि या कायदेशीर वेगळेपणाने गोव्याची स्वतंत्र ओळख निश्चित केली. मग राज्याचा दर्जा मिळायला इतका वेळ का लागला? म्हणजे 1987 उजाडावं लागलं. कारण सार्वमतानंतरही राजकीय अस्थिरता आणि भाषिक वाद सुरूच होते.
कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि अखेरीस 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. ते भारताचं 25वं राज्य बनलं आणि कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने गोव्याची भावनिक आणि प्रशासकीय एकात्मता पूर्ण झाली. आज जेव्हा आपण 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन साजरा करतो तेव्हा या सगळ्या प्रवासाची आठवण करणं खूप महत्त्वाचं आहे. हा दिवस म्हणजे फक्त पणजीतील शहीद स्मारकावर फुलं वाहणं किंवा शाळांमधले कार्यक्रम नाहीत. नक्कीच नाही. या दिवसाचं राष्ट्रीय महत्त्व 3 स्तरांवर आहे. पहिलं, हे वसाहतवादाविरुद्ध भारताच्या निर्णायक विजयाचं प्रतीक आहे. दुसरं, हे आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेची आठवण करून देतं, जिथे लष्करी सामर्थ्यानंतर लोकशाही प्रक्रियेने लोकांच्या भावनांचा आदर केला गेला. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस गोमंतकीय जनतेच्या त्या 450 वर्षांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि आपली ओळख जपण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा सन्मान करतो. चला तर मग आजच्या चर्चेचा समारोप करूया. 450 वर्षांची पोर्तुगीज राजवट, अनेक दशकांचा दुर्लक्षित स्वतंत्र लढा, आंतरराष्ट्रीय राजकारणातील दावपेच आणि अवघ्या 36 तासांची एक वेगवान लष्करी कारवाई, या सगळ्या प्रवासानंतर गोवा अखेर आपल्या मातृभूमीशी पुन्हा जोडला गेला. पण केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही, अनेक भावनिक, राजकीय आणि कायदेशीर अडथळ्यांवर मात करून. खरं तर गोव्याच्या विलिनीकरणाची कथा ही भारताच्या विविधतेत एकता या तत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या स्रोतांमधलं एक वाक्य मला इथे खूप महत्त्वाचं वाटतंय. गोवा मुक्ती दिन हा केवळ गोव्याचा सण नसून तो भारताच्या स्वातंत्र्याचा पूर्णत्वाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने 1961 रोजी भारताचं स्वातंत्र्य पूर्ण झालं. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. जेव्हा 450 वर्षांची वेगळी ओळख असलेला एखादा प्रदेश त्याच्या मातृभूमीशी पुन्हा एकरूप होतो, तेव्हा नक्की काय घडतं? केवळ नकाशावरच्या रेषा बदलतात की त्या प्रदेशाची ओळख आणि भविष्य दोन्ही मिळून एका नव्या, अधिक समृद्ध वाटेवर निघतं, जसं गोव्याच्या बाबतीत झालं?